हो सर, खरं सांगते मी तुम्हाला की सुरुवात कशी झाली. मी गेले 20-25 वर्ष मी आणि माझे पती कोथरूडमध्ये राहतो आणि आम्ही एक ऑर्गनायझेशन कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन आमचं चालवतो आणि थ्रू द कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन आम्ही खूप सोशल वर्क करतो. 2019मध्ये दादा झाले आमदार कोथरूडचे, आमचं भाग्य. आणि करोनासारखा पॅन्डेमिक आला. तर ड्युरिंग द करोना पॅन्डेमिक आम्ही खूप काम केलं. आम्ही खूप किट्स आमच्या प्रिमायसेसमधनं गोरगरिबांना वाटले आणि दादांचंही खूप जोरात काम तेव्हा सुरू होतं. त्यामुळे त्या कनेक्शनमधनं माझे पती आणि दादा एकमेकांच्या बरेच जवळ आले आणि त्यांनी खूप काम केलं त्यावेळेला. म्हणजे अगदी हॉस्पिटल्सला ऑक्सिजन सिलेंडर्स देण्यापासनं ते करोना पेशंट्सना रेसिडेन्शियल सोय देण्यापर्यंत, बिकॉज तो फेज खूपच वाईट होता ना. तर त्या फेजमध्ये ते खूप जवळ आले एकमेकांच्या. इव्हेंच्युअली आम्ही पण ॲज अ फॅमिली दादांच्या खूप जवळ आलो. आणि बोलता बोलता ॲज द इयर्स पास्ड बाय दादांच्या वाढदिवसाचा योग आला 2 वर्षांनी. आणि तेव्हा खूप लोकांनी हेल्थ कॅम्प्स, मेडिकल कॅम्प्स, डेंटल कॅम्प्स असे भरपूर घेतले. आणि चर्चा करता करता आम्ही सहज दादांशी बोलताना म्हणालो की दादा, आपण एक स्टेप ह्याच्या पुढे गेलं पाहिजे. आपण स्वतःला किती ब्लड डोनेशन कॅम्प्स, डेंटल कॅम्प्सपर्यंत रिस्ट्रिक्ट करणार. आपण एक स्टेप पुढे जाऊया ना याच्या. आपण दोघांनी कोलॅबरेट करून काहीतरी मोठं सुरू करूयात.